बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याची माहिती समोर येते आहे। अजितदादा गटाच्या नेत्याची भाजपा आमदाराविरोधात लढण्याची तयारी आहे। मी विधानसभा निवडणूक लढणार असं सतीश चव्हाणांनी म्हटलंय। तर अपक्ष लढायचं की पक्षाकडून लढायचं हे आणखी ठरलं नाही असंही वक्तव्य चव्हाण यांनी केलंय। तर सतीश चव्हाण यांची प्रशांत बंब यांच्या विरोधात लढण्याची तयारी यामुळे पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण आपल्यासोबत आहेत, जे गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करतात। भाऊ, काय सांगाल? विधानसभेची मी तयारी मागच्या 3 वर्षापासून करतोय आणि गंगापूर खुलताबादच्या जनतेला आता बदल हवा आहे असं दिसतंय। तर कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, म्हणून मी निवडणूक लढवणार आहे। अपक्ष लढवणार आहात की कुठल्या पक्षात? मी अजून काही ठरलं नाही माझं, पण इलेक्शन लढवणार हे निश्चित तुम्हाला सांगतो। पण तुम्ही अजित पवार गटात आहात, जो महायुतीसोबत आहे, भारतीय जनता पार्टीसोबत आहे, तिथे भाजपचा आमदार आहे। त्याच आमदाराच्या विरोधात तुम्ही आव्हान निर्माण केलंय। असं आहे की आव्हान कोण कोणाला निर्माण केलंय हे जनता सांगेल, परंतु मागच्या 3 वर्षापासून मी काम करत असताना मी आत्ता सांगितलं तुम्हाला, जनतेला बदल पाहिजे। पक्षश्रेष्ठी मग कुठलेही असू द्यात, सर्वे केल्यानंतरच निर्णय घ्यायची प्रथा आणि परंपरा आता महाराष्ट्रात सुरू झाली नवीन। सर्वेमध्ये जो येतो त्याच्यामध्ये 5-10 टक्क्याचा फरक जर का सोडला, जो सर्वेमध्ये पुढे असतो तो पुढेच राहतो। सर्वे जर तुम्ही पुढे असाल तर तुम्हाला महायुतीने तिकीट द्यावा असा आग्रह? सर्वेमध्ये असं आहे की मी आज पुढे काय होईल ते सांगता येत नाही, परंतु मी निवडणूक लढवणार एवढं निश्चित तुम्हाला सांगतो। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।